नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आपले फॅमिली मेंबर आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत या यूट्यूब चॅनलचे. त्यांचा मला काही दिवसापूर्वी फोन आला होता. त्यांच्या मालकीचं, स्वतःच्या मालकीचं परमिट रूम, बिअर बार, रेस्टॉरंट, लॉजिंग, टेरेस रेस्टॉरंट असं हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लॉजिंग मालकीचं आहे आणि त्यांना ते संपूर्ण जागेसकट जवळपास नाही 25 गुंठे एने जागा आहे. त्या जागेसकट त्यांना विकायचं आहे. तर ह्या प्रॉपर्टीबद्दल मी आता तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे. ही सदरची प्रॉपर्टी आहे, ही कल्याण नगर, तुम्ही अहमदनगर जुनं नाव, संभाजीनगर नवीन नाव, कल्याण अहमदनगर हा जो नॅशनल हायवे 61 आहे, ह्या नॅशनल हायवे 61 टच म्हणजे ह्या हायवे टच ही प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी 25 गुंठ्याची एने प्रॉपर्टी आहे. लक्षात घ्या, परत सांगतो एकदा, कल्याण नगर नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर 25 गुंठा एने रोड टच प्रॉपर्टी आहे. ही जागा साधारण कल्याणपासून 45 किलोमीटर अंतरावर सरळगाव सायली, म्हणजे सरळगावच्या जवळ सायली या नावाचं गाव आहे, या गावाच्या हद्दीमध्ये येते. ह्यांची जागा 25 गुंठे आहे आणि 25 गुंठ्यामध्ये 3000 स्क्वेअर फूटचं ग्राउंड फ्लोअरला बार, रेस्टॉरंट आणि किचन असं ग्राउंड फ्लोअरला आहे. पहिल्या मजल्यावरती परत 3000 स्क्वेअर फीटचं 8 रूमचं लॉजिंग बोर्डिंग आहे. याशिवाय दुसऱ्या मजल्यावरती हे दोन्ही मजले पूर्णपणे RCC आहेत. संपूर्ण RCC बांधकाम साधारण 2010 सालचं आहे, म्हणजे तसं जास्त जुनं नाहीये. 2010 सालचं संपूर्ण RCC बांधकाम, 2 मजली म्हणा किंवा ग्राउंड फ्लोअर प्लस वरचा फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, असं संपूर्ण RCC बांधकाम दोन्ही मजले मिळून 6000 स्क्वेअर फीट आहे. हे 6000 स्क्वेअर फीट बांधकाम आणि कमर्शियल एने 25 गुंठे जागा, हायवे टच, त्यांना ती सगळी विकायची आहे. सदरचं परमिट रूम, बिअर बार सुरू आहे. 31 मार्च 2024 पर्यंतचे सगळी फी, बार रेस्टॉरंटची, बारची जी फी असती ती 31 मार्च 2024 पर्यंत सर्व फी भरलेली आहे. म्हणजे सध्या तो बार, रेस्टॉरंट, लॉजिंग चालू स्थितीत आहे. ठीक आहे. हे सांगायचं राहिलं की पहिल्या मजल्यावरती बार, रेस्टॉरंट, किचन आहे. ग्राउंड फ्लोअरला बार, रेस्टॉरंट, किचन आहे. पहिल्या मजल्यावरती 8 रूमचं लॉजिंग आहे आणि त्याच्या वरच्या मजल्यावरती टेरेस रेस्टॉरंट, परंतु शेड, कवर्ड बाय शेड आहे. लक्षात, वरच्या मजल्यावरती म्हणजे लॉजिंगच्या वरती त्यांनी शेड मारलेलं आहे आणि तिथं ते टेरेस रेस्टॉरंट चालवत होते. ठीक आहे. त्यांना संपूर्ण प्रॉपर्टीची 2.5 CR किंमत अपेक्षित आहे. थोडीफार निगोशिएबल आहे. त्यांना सर्व प्रॉपर्टीची 2.5 करोड किंमत अपेक्षित आहे. मित्रांनो बघा, 25 गुंठे जागा आहे, 6000 स्क्वेअर फीट, त्यामध्ये RCC बांधकाम आहे. याशिवाय बारचं लायसन तिथं ऑलरेडी चालू आहे. या जागेपासून पेट्रोल पंप अगदी घासून आहे, म्हणजे जागेची बाउंड्री आणि पेट्रोल पंपची बाउंड्री अगदी एकच आहे. जवळ आहे म्हणण्यापेक्षा घासून आहे, म्हणजे ही जागा संपली की लगेच पेट्रोल पंप आहे. आणि या जागेपासून अगदी 100-150 मीटरवर एक फूड मॉल देखील आहे. ठीक आहे. तसंच या जागेपासून मालसेन घाट म्हणून एक पिकनिक पॉइंट आहे. मालसेन घाट हा साधारण 25 किलोमीटरवर मालसेन घाट हा पिकनिक पॉइंट आहे. तर अशी संपूर्ण जागा, इमारत, लायसन सकट, चालू लायसन सकट, आतल्या मालमत्ते सकट, त्यामध्ये टेबल, खुर्ची, काउंटर, फ्रीजेस, जे काही सर्व त्यांचा सेटअप आहे, किंवा लॉजिंगमध्ये जे काही TV, जे काही त्यांचा संपूर्ण सेटअप आहे, असा सर्व सेटअप त्यांना
2.5 CR म्हणजे 2.5 कोटीला 2.50 कोटी रुपयाला विकायचा आहे। प्रॉपर्टी पूर्णपणे निर्वेद आहे। या प्रॉपर्टीवरती कसलाही लीगल मॅटर किंवा कुठली केस किंवा काही सुद्धा पेंडिंग नाहीये। किंमत थोडीफार निगोशिएबल आहे। जे सिरियस बायर असतील मला एजंटनी कृपया फोन करू नये। जे सिरियस बायर असतील त्यांनी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यांनी जरूर मला कॉन्टॅक्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।